या ज्या आहेत कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स, जे की आजच्या घडीला शेतकरी जे काही बेसल डोस त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये टाकत असतात, त्या बेसल डोस टाकण्याची कुठल्याही प्रकारे गरज नाही. आपण या ज्या त्या ठिकाणी ज्या ब्रिकेट्स आहेत या डिझाईन केल्यात, याच्यामध्ये NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, झिंक हे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत आपण इन सिंगल पॅकेज या टॅबलेटमध्ये देतोय. एका झाडाला आपण ही 1 गोळी 2 गोळी जे असतील ते आपण सांगू की कशा पिकानुसार जे बदलतं त्यानुसार आपण हा डोस देतो. आज आपल्याकडे शेतकरी जास्त शिकलेला नाही आहे. कृषी विद्यापीठं जे की RDF तयार करतात, रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर, तर ते बरोबर तर आहे, पण त्याच्यानुसार जे की कॅल्क्युलेशन असतात त्या खतांचे ते शेतकऱ्याला करणं शक्य होत नाही. आणि ते शक्य करण्यासाठी आपण काय केलं आहे, शेतकऱ्याचा तो लोड सोडला आहे, ते लोड आपण घेतलं आहे. आपण त्यांना ज्या काही ब्रिकेट डिझाईन करून देतो आहे त्या ठरलेल्या पिकाच्या RDFनुसार रेशोनुसार आपण तयार करून देतो. आणि याचा खर्च जर बघितला तर 65 ते 70 रुपये प्रति किलो मागे हे पडतं. ऊसासारख्या पिकाला 9 ते 10 हजार रुपये खर्च येईल. एक साधारण 150 किलो तुम्हाला एकरी ऊसासाठी हे लागेल. किंवा मग भाजीपाला जर म्हटला तर मिरची असेल किंवा वांगा असेल, टमाटा असेल किंवा फळबागा असतील, त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या डोसेसप्रमाणे आपण हे तयार करून देतो.